शिवसेनेमध्ये फूट पडू देणार नाही, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपला असा इशारा दिलेला आहे। सरनाईकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ता स्थापनेमध्ये हा एक नवा ट्विस्ट आलाय। भाजपसोबत सहलीवरती गेलेले शिवसेनेचे 2 सदस्य परततात, शिवसेना ही आक्रमक झाल्याचं दिसतंय। तर आमदार सावंतांना वेगळं पाडून शिवसेनेमध्ये मतभेदाचा आभास निर्माण केला गेला, अशी प्रतिक्रिया देखील सरनाईकांनी दिली आहे। शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत आहे असं चित्र निर्माण केलं गेलंय। शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेनंतर भाजप आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके सध्या आपल्यासोबत आहेत। अप्पासाहेब, धाराशिवमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये कुठेतरी संघर्ष दिसतोय, नेमकं काय घडतंय? आकांक्षा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य आणि त्यांची ही भूमिका सत्ता स्थापनेमध्ये अत्यंत महत्वाची आहे। कारण आतापर्यंत शिवसेना आणि भाजप यांच्यामधली निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतरची जी काही महायुतीची बोलणी असेल ती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीतच प्रत्येक चर्चा झाली। गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेबद्दल पालकमंत्री आणि भाजपच्या नेत्यांसोबत 2 बैठका झाल्या। या बैठकांमध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळालं की तानाजी सावंत असतील किंवा सावंत समर्थक जे सदस्य आहेत यापैकी कुणीही हजर नव्हतं। त्यामुळे एक जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली की तानाजी सावंतांना वगळून महायुतीची सत्ता ही स्थापन होणार आहे का। आणि या सगळ्या सत्ते स्थापनेमध्ये एक ट्विस्ट असा होता की शिवसेनेचे 2 सदस्य भाजप सोबत सहलीवर गेलेले होते। या दरम्यानच्या काळाच्या बैठकीमध्ये ते सदस्य परत आले आणि त्यानंतर आता पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी ही भूमिका मांडली की वेळ प्रसंगी विरोधात बसू, मात्र पक्षात फूट पडू देणार नाही। त्यामुळे आता भाजप यावर काय भूमिका मांडतं आणि शिवसेनेच्या मनात नेमकं काय चाललंय हे पाहणं महत्वाचं आहे। आकांक्षा, अगदी धन्यवाद अप्पासाहेब या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये